सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, मी शोभना तीर्थळी आजच्या मासिक सभेत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्याख्यात्या मंगलाताई पण आलेले आहे, त्यांचेही अगदी मनापासून स्वागत. 21 तारखेला मेमरी टेस्ट झाली आपली, मेमरी आणि कॉग्निशन टेस्टची. तर ती शुभार्थी आणि ज्येष्ठांसाठी ह्या टेस्टची गरज काय, त्याचा उपयोग काय, याबाबत मंगलाताई मार्गदर्शन करणार आहेत. आता सलगर विचारत होते आमचे रिपोर्ट देणार का, तर रिपोर्ट असे आता आपल्याला ऑनलाईन नाही ना, तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही पाठवू. मंगलाताईने आम्हाला दिलेले आहेत आणि प्रत्येकाला वैयक्तिकरित्या ते मिळणार आहेत. तुम्ही सगळ्या शुभंकर शुभार्थींनी हजर राहिला आणि सहभागी होऊन तुम्ही आपली जागरूकता दाखवलीत, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. खरं तर मंगलाताईंचा इतके दिवसाचा सहवास आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला भरभरून बोलायला होतं. पण मंगलाताईंनी मला अगदी आवर्जून सांगितलेलं आहे की माझी फार मोठी ओळख करून द्यायची नाहीये. त्यामुळे मंगलाताई, मी तुमचं ऐकते आणि अगदी औपचारिक थोडक्यात ओळख करून देते. मंगलाताई आणि त्यांचा अल्झायमर ग्रुपचा पार्किन्सन मित्रमंडळाशी जवळजवळ 15 वर्षापासून निकटचा संबंध आहे. दोन्ही ग्रुप बरोबरीनेच वाढत गेले आणि यात एकमेकांचं सहकार्य पण मिळालं. मंगलाताई आपल्याकडे अनेक वेळा आल्याने आपण त्यांना तशा सर्व ओळखताच, पण त्यांची औपचारिक ओळख थोडीशी करून देते. मंगलाताईंच्या आत्या मातृसेवा संघाच्या ताराबाई परांजपे मध्ये एकदा आमची बोलता बोलता हे आलं की त्यांच्या मनात हे बीज कुठून पडलं असं मला सारखं नेहमी वाटायचं. त्यांच्याकडे अल्झायमर नाही आणि इतक्या झोपून देऊन समाजसेवा करणं हे ते कसं काय होतं. तर त्या ताराबाई परांजपेंचा बोलता बोलता उल्लेख निघाला, त्या त्यांच्या आत्या. आणि लहानपणी त्यांच्याकडे जायच्या तेव्हापासून त्यांच्या मनावर एक समाजसेवेचं बाळकडू तिथं मिळत गेलं आणि तेच करायचं असं न कळत कुठंतरी बीज रोवलं गेलं असावं. कारण त्यांचं पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून समाजकार्य या विषयातच केलं. पुढे विधी, नागरी नियोजन या विषयातील पदव्या मिळवल्या, पण समाजकार्य हेच त्यांचं प्रामुख्याने कार्यक्षेत्र राहिलं. सामाजिक विषयातील संशोधनातून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांच्यातही कार्यक्रम राबवले. डिमेन्शिया आणि अल्झायमर ही नावे कानावरही पडली नव्हती. अशा वेळी अगदी शून्यातून त्यांनी पुण्यात कार्याला सुरुवात केली आणि 2010 मध्ये अल्झायमर सपोर्ट ग्रुप चालू केला आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लब पण चालू केला. त्यांचा सगळा ध्यास याच विषयात एवढा होता की पीएचडी पण त्यांनी या विषयात मिळवली. नंतर व्याख्यानं, वृत्तपत्र लिखाण अशा विविध मार्गाने त्यांनी या विषयाचा प्रसार केला. आणि काळजीवाहक म्हणून घडताना आणि स्मृती आख्यान ही त्यांची पुस्तकं 2 आहेत. स्मृती आख्यान हे लोकसत्तामध्ये त्यांचं सदर यायचं त्याचं पुस्तक आहे आणि ही पुस्तकं दोन्ही अतिशय छान आहेत आणि पेशंट, काळजीवाहक यांच्याबरोबर या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पण ती उपयुक्त आहेत. अगदी सर्वसामान्यांनी पण वाचावी अशी ही आहेत पुस्तकं. तर त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचा मान राखून मी हे थोडक्यात अगदी केलेलं आहे आणि ओळख करून दिली आहे. मान्य झाली ना मंगलाताई? मलाच कसं खूप हो, असं येस, ही सुद्धा जास्तच झाली बर का. चालेल, एवढी तरी करून द्यायलाच हवी. सर्वांना माहिती पाहिजे ना बाकी. आणि मी तुम्हाला आता मार्गदर्शन करण्याची विनंती करते. आमचं काम तुमच्या मार्गदर्शनानंतर लोकांना रिपोर्ट देण्याचं सोपं होणार आहे. बरं धन्यवाद. बरं बरं. तर मी चालू करते आणि आज मी मुद्दामून गॅलरी व्ह्यू ठेवला आहे कारण मला ते फोकस झालं की असं काहीतरी वेगळं वाटतं आणि गॅलरीमध्ये कसं आपल्या बरोबर लोक आहेत असा एक भास होतो आणि तो मला आवडतो.
तर पार्किन्सन सपोर्ट ग्रुप हे माझ्या कुटुंबाचा दुसरा भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे तिथे येणं याच्यामध्ये कसलीही औपचारिकता नाहीये. आणि पुष्कळ वेळा आम्ही एकमेकांना प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मदत केलेली आहे. एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं ही अगदी नेहमीची गोष्ट राहिलेली आहे. त्यामुळे ह्या इथं येणं मला अजिबात नवीन नाही वाटत, वेगळं वाटत नाही. तर मी आज थोडीशी सुरुवात अशी करते की मेंदूचं आपल्या जीवनातलं महत्व काय आहे किंवा मेंदू आपल्यासाठी काय करतो ह्याच्याबद्दल थोडंसं बोलते. मग त्याच्यानंतर वयानुसार आपल्या मेंदूमध्ये काय बदल होतात आणि त्याचा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती काय परिणाम होतो हे आपण बघूया. आणि मग नंतर मी टेस्टिंग बद्दल बोलते. त्यानंतर तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली नसतील तर कुठलेही प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला टेस्टिंगच्या बद्दल आणखीन माहिती घेता येईल. तर सुरुवात करते. तर आपल्याला हे माहिती आहे की मेंदू आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. मेंदूच्या शिवाय आपलं जीवन नाही. आणि त्याच्या असामान्य कर्तृत्वामुळेच आपलं जीवन शक्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. मेंदू आपल्यासाठी काय करत नाही असाच प्रश्न खरं म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. कारण सकाळी उठल्यापासून मेंदूची जी आपल्याला साथ मिळते ती दिवसभर रात्रभर मिळत असते. कारण रात्री आपण झोपलो असलो तरी सुद्धा मेंदूचं काम हे चालू असतं. तर मेंदूला आपण एक कमांड आणि कंट्रोल सेंटर असं म्हणतो. आणि त्याचं कारण म्हणजे काय तर खूप वेगवेगळ्या जी कामं आहेत तो मेंदू करत असतो. काही कामं आपल्याला दिसत असतात आणि काही कामं आपल्याला दिसत नसतात. म्हणजे श्वास घेणं हे काम सुद्धा मेंदूच कंट्रोल करतो. त्यानंतर आपल्या हृदयाचं काम असेल किंवा पचनक्रियेचं काम असेल ही सगळी कामं जी आहेत ती आपोआप घडताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामध्ये सुद्धा मेंदूचा सहभाग असतो. आता मेंदूला माहिती कुठून येते म्हणजे मेंदूची जी कामं आपल्याला माहिती असतात त्या कामांच्या साठी म्हणून पंचेंद्रियांकडून मेंदूला माहिती मिळत असते. म्हणजे आपल्या डोळ्याकडून, कानांकडून ही माहिती सातत्याने पंचेंद्रियांकडून मेंदू गोळा करत असतो. आणि डोळा हे पंचेंद्रिय आपल्या सगळ्यात महत्वाचं असतं. तर ही सगळी जी माहिती गोळा होते त्या माहितीच्या आधाराने मेंदूला विचार करणे, निर्णय करणे, ह्या क्षणी आपण काय करायला पाहिजे हे सगळं त्याचं जे असतं करणं, विचार करणं आणि ऍक्शन घेणं हे होत असतं. म्हणजे समजा आपल्या हातावरती एक माशी येऊन बसली तर त्या माशीला उडवायला पाहिजे हे किती क्षणार्धामध्ये गोष्टी घडतात की नाही. पण ती डोळ्याकडून माहिती मेंदूकडे जाते आणि मेंदूकडून क्षणार्धात आपल्या हाताला ऑर्डर दिली जाते, आज्ञा दिली जाते की ह्या माशीला उडवा. तर ह्या गोष्टी इतक्या पटकन घडतात की आपल्याला ह्याच्यामध्ये की मेंदूचं काही काम आहे हे सुद्धा समजत नसतं. इतक्या शांतपणाने आणि इतक्या कार्यक्षमतेने हे काम चालू असतं. एवढंच नाही तर आपल्याला जे काही आपलं बाहेरचं जग आहे त्या बाहेरच्या जगाशी संपर्क साधणं, संपर्क ठेवणं हे सगळं जे काही साध्य होतं ते मेंदूमुळेच. मग हे बाह्य जग म्हणजे काय तर हे बाह्य जग म्हणजे आपल्या शरीराबाहेरचं सगळंच जग. मग त्याच्यामध्ये आपलं घर आलं, आपला शेजार पाजार आला, आपलं कार्यक्षेत्र आलं, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बाहेरील जगामध्ये असतात. आणि मग ह्या लोकांची जी काही लोक असतील त्यांच्याशी संबंध ठेवणं असेल, आपलं स्वतःचं काम करणं असेल, ही सगळी कामं मेंदू नियमितपणाने करत असतो. आणखीन काय महत्वाची कामं करतो तर मेंदू आपल्यासाठी विचार करतो. आणि तो विचार नेमका करतो म्हणजे काय करतो हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये. आणि तो क्षणार्धात, मी आता उदाहरण दिलं त्याप्रमाणे क्षणार्धामध्ये विचार होतो आणि ऍक्शन घडते. पण विचार करणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती नसतं. कारण मेंदूचं जे काम आहे ते खूपच गुंतागुंतीचं आहे आणि गूढ आहे. आपल्याला बरेच वेळेला हे कसं चालतं हे कळलेलं नाही. आणि आज मेंदूवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे तरीही मेंदूचं जे काही काम आहे त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती आहे असं नाही.
तरी सुद्धा मी आता म्हटल्याप्रमाणे विचार करणे हे काम मेंदूचं आहे. स्मरणशक्तीचं काम, शिकण्याचं काम, काहीतरी नवीन शिकायचं, आपल्याला नवीन माहिती गोळा करायची आहे, नवीन कौशल्य शिकायची आहेत, ह्या सगळ्या गोष्टी केवळ मेंदूच्याच सहकार्यामुळे आपल्याला जमतात करायला. आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवणे हे देखील मेंदूचं काम आहे. तणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शांत ठेवणं, तणावाच्या परिस्थितीमध्ये साधक बाधक विचार करणं हे देखील मेंदूचंच काम आहे. आणि त्यामुळे जीवनभरामध्ये, आपल्या सगळ्या आयुष्यभरामध्ये अशा तणावाच्या परिस्थितीतून मार्ग काढणं आपल्याला शक्य होतं. तसं पाहिलं तर जन्मापासूनच मेंदूची वाढ चालू होते. थोडंसं पाठीमागे जाते किंवा आधी हे कदाचित सांगायला हवं होतं, परंतु हे सांगणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जन्मापासून मेंदूची वाढ ही होतच असते आणि ती साधारण 20 वर्षापर्यंत आपली वाढ होते. आणि 20 वर्षांनंतर सगळ्या पेशींची वाढ वगैरे झाली की मग मेंदू खरा विचारवंत व्हायला लागतो किंवा मॅच्युअर व्हायला लागतो. आपण म्हणतो की नाही, मुलांच्या बाबतीत सगळं कळलंय पण अजून मॅच्युरिटी यायची राहिली आहे. तर ती जी मॅच्युरिटी येते ती 20 वर्षाच्या पुढे येते. मग त्याच्यामध्ये गोष्टींचा समतोल साधणे किंवा नुसत्या भावनांच्या वरती निर्णय घेणे हे आपल्याला कळतं की नुसत्या भावनांच्या आधाराने आपण निर्णय नाही घेऊ शकत. आपल्याला चारही बाजूंनी गोष्टींचा विचार करायला लागतो, आपल्याला नियोजन करायला लागतं, आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की आपलं उद्दिष्ट काय आहे आणि त्या रीतीने आपली वाटचाल चालू होते. आणि अशा रीतीने मग जेव्हा मेंदू मॅच्युअर होत जातो त्यावेळेला तो आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं हे कसं घडतं, काय घडतं याबद्दल आपल्याकडे खरोखरच फारशी माहिती नाहीये. आणि एका दृष्टीने ते चांगलं आहे मला वाटतं, कारण मेंदूला त्याचं जे राजेपण दिलेलं आहे ना आपल्या शरीराने, ते त्याच्यामुळे राहिलेलं आहे, टिकलेलं आहे असं मला वाटतं. आपल्याला मेंदूकडे बघताना एक नेहमी आदराची भावना आपल्या मनामध्ये असते. ज्यावेळेला एखाद्या माणसाला, ह्या माणसाने एवढं कसं केलं, हे कसं शक्य आहे असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो ना, त्यावेळेला ते सगळं त्याच्या मेंदूने केलेलं असतं, त्याच्या मेंदूची ती कामगिरी असते. आता पुढचा भाग असा आहे की मेंदू हे सगळं काम करत असतो, सगळं जमवत असतो, आपलं आयुष्य छान सुरळीतपणाने चालवत असतो, आपण भाषा बोलत असतो, 4 जणांशी संवाद साधत असतो, आपल्या घरातली कामं उरकत असतो, आपले छंद जपत असतो, बाहेरच्या गोष्टी करत असतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या गोष्टी साध्य करत असतो. हे सगळं आपण आयुष्यभर मेंदूच्याच मुळे, मेंदूच्या सहकार्यामुळे किंवा मेंदूवरती अवलंबून राहून किंवा मेंदू हे निभावून नेईल या भावनेने करत असतो. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की मी हे करेन, तर हे मी करीन कसं करीन, तर मेंदू माझा आहे हे आपल्याला अध्यारूत असतं. हा मेंदू आहेच आणि या मेंदूच्या आधारानेच आपण करणार आहोत हे आपल्याला माहित असतं, म्हणून ते आपण म्हणत असतो. मग आता हे सगळं केव्हा शक्य आहे, तर ज्या वेळेला आपला मेंदू आरोग्यदायी आहे, त्याला संपूर्ण स्वास्थ्य मिळालेलं आहे, त्याच काळामध्ये त्याच वेळेला हे सगळं शक्य आहे. मग आता आरोग्यदायी मेंदूची व्याख्या कशी करायची, तर अगदी साधी सोपी आरोग्यदायी मेंदूची व्याख्या म्हणजे आपण अशी करू शकतो की जे माझ्या मनात आहे ते करणारा कोण, तर तो मेंदू. तर ह्या मेंदूमुळे मी माझ्या मनात आहे ते करू शकणार असेल तर माझा मेंदू आरोग्यदायी आहे असं सोप्या रीतीने तुम्ही म्हणू शकता. पण तरीही त्याला वेगवेगळे पैलू आहेत. आता ते पैलू कुठले ते आपण बघूया. एक म्हणजे स्मरणशक्ती उत्तम असणं. स्मरणशक्ती उत्तम असणं म्हणजे काय, की आपण माहिती घेतो, कुठल्या तरी नवीन प्रकारची माहिती घेतो, तिचा वापर करतो आणि नंतर ज्या वेळेला आपल्याला गरज असेल त्यावेळेला आपण ती वापरतो आणि त्यावेळेला आपण असं म्हणतो की आपली स्मरणशक्ती चांगली आहे. कधी कधी ही नवीन मिळालेली माहिती अनेक वर्ष आपल्या मेंदूमध्ये साठवलेली असते, तर कधी कधी अगदी आता नवीन मिळालेलं कौशल्य आपण वापरतो किंवा काही काही जी कौशल्य असतात ती एकमेकांच्या मध्ये बेमालूमपणाने मिसळूनही जातात. म्हणजे माझं जे शिक्षण एखाद्या विषयात झालेलं आहे ते अनेक वर्षांपूर्वी झालंय आणि आता मला त्याचा काही उपयोग नाही असं मला वाटतं आणि त्याच वेळेला ते शिक्षण माझ्या उपयोगाला येतं आणि मग आपल्याला कळतं, अरे आपण हे त्या अनेक वर्षांपूर्वी हे काहीतरी केलं होतं आणि ते आता मला कसं बरं आठवलं.
तर हे सगळं स्मरणशक्तीमुळे घडताना आपल्याला दिसतं. आणि मग ते आपल्या रोजच्या जीवनामधलं असेल, म्हणजे एखादी व्यक्ती घरातल्या कामांमध्ये अत्यंत कुशल असेल, तर काही व्यक्ती त्यांच्या बाहेरच्या कामामध्ये अत्यंत कुशल असतील आणि आपल्या स्मरणशक्तीचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी साध्य करत असतील. दुसरा म्हणजे विचार करणे, आणि मगाशी आपण याचा उल्लेख केलाय. विचार करणे हे मला असं वाटतं की मेंदूचं सगळ्यात मोठं काम आहे. मग ह्या विचार करण्यामध्ये सातत्याने आपल्या जीवनामध्ये प्रश्न येत असतात ना. रोजच्या रोज उठून काही ना काहीतरी आव्हानांचा आपण सामना करतच असतो, आणि तो आव्हानांचा सामना देखील ह्या मेंदूच्या कृपेने आपला घडत असतो. नियोजन करणे, काहीही गोष्ट करायची. आज कर्णिकांनी ही मीटिंग अरेंज केली, तर त्याच्या पाठीमागे नियोजन आहेच. कुठल्याही कामाच्या पाठीमागे नियोजन असतं. मग ते काही नियोजन फारसं अवघड नसेल, काही गुंतागुंतीचं असेल, काही अगदी साध्या साध्या गोष्टी असतील, किंवा ज्या आपल्या रोजच्या जीवनामधल्या असतील, अशा असतील काही गोष्टी. परंतु नियोजनाशिवाय काही आपण गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकत नाही. रिझनिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीला कार्यकारण भाव काय आहे हे देखील आपल्याला कायम समजावून घ्यायला लागतं. आपल्या मनामध्ये गोंधळ असला तर आपण गोष्टी करू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढणे हे आपल्या मेंदूचं काम आहे. पुढचं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे भावनांवर नियंत्रण असणे. आपल्याला असं दिसतं की काही व्यक्ती असतात, त्या अचानक खूप चिडत असतात, रागावत असतात, त्यांना भावना अनावर होत असतात. मग त्या अनावर होणाऱ्या भावना रागाच्या बाजूने जात असतील किंवा दुःखाच्याही बाजूने जात असतील, कुठल्याही जरी बाजूनी भावना जात असतील आणि त्या भावनांच्यामुळे आपलं दैनंदिन जीवन शक्य नसेल, तर भावनांचं नियंत्रण योग्य नाही असं आपण म्हणतो. आणि जर ते नियंत्रण अयोग्य असेल तर मेंदूला रोजचं काम करणं अवघड जातं. त्यामुळे भावनांवरती नियंत्रण असणे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ज्यावेळेला एखादी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला देखील मेंदूला भावनांचाच सामना करायला लागतो. आणि ज्या वेळेला मेंदू शांत होतो आणि भावनांच्या वरती नियंत्रण येतं, त्याच वेळेला आपल्या मेंदूला निर्णय घेता येतात आणि एखाद्या परिस्थितीतून मार्ग काढता येतो. मेंदूला ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्यासाठी झोप अतिशय महत्वाची असते. जर व्यवस्थित झोप झाली, रात्रभराची झोप मिळाली, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या खूप उत्साही वाटतं. आणि जर आपण उत्साहात असू तर आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. म्हणजे नेहमी आपल्याला असं दिसतं की आजचा दिवस खूप लागलेला आहे, आजच्या दिवसामध्ये खूप गोष्टी करायच्या आहेत. पण जर झोप झालेली असली तर शांतपणाने सगळ्या गोष्टी करणं आपल्याला सहज शक्य होतं. अगदी साधं परीक्षेला आपण लहान होतो तेव्हा जात होतो, त्यावेळेला आपल्याला दिसायचं की शांत झोप झालेली असली ना की पेपर सुद्धा छान लिहिता येतो. तसंच आहे की रोजची जी कामं आहेत ती कुठल्याही पुन्हा भावनांवरती नियंत्रण आणि झोपेचं सुद्धा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत असंही तुम्हाला दिसेल. की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील त्याच वेळेला व्यवस्थित आपल्या हातून ती कार्य पार पडत जातात. त्यामुळे झोपेचं खूप जास्त महत्व आहे. झोपेचं आणखीन महत्व अशासाठी आहे की मेंदू ज्या वेळेला आपण झोपलेलं असतं त्यावेळेला मेंदूचं रोजचं स्टॉक टेकिंगचं काम चाललेलं असतं. मेंदूला कचरा म्हणजे वेगवेगळ्या ज्या पेशी असतील त्याच्यामधून बाहेर पडलेल्या ज्या गोष्टी असतील त्या जमा करायच्या आहेत, किंवा एखाद्या भागाला शांतपणाने झोपून द्यायचंय. प्रीफ्रंटल लोब जो असतो तो पहिले 2 तास अतिशय शांतपणाने झोपतो आणि 2 तासाच्या झोपेवरती आपलं काम तो चालू करतो. आणि त्याच्यामधूनच प्रीफ्रंटल लोब आहे, आपल्या कपाळाच्या मागचा जो भाग आहे, त्याच्यामुळे आपण खूप महत्वाची कामं करत राहतो. आता पुढचा जो भाग आहे तो आपल्या सभोवतालच्या समाजाशी चांगले संबंध ठेवण्याचा आहे. बरोबर आहे. आपण सगळ्या गोष्टींमध्ये 4 लोकांच्या शिवाय आपलं जीवन नसतं. लोकांच्या वरती आपलं जीवन अवलंबून आहे. जसं लोकांचं आपल्यावरती अवलंबून आहे तसंच आहे, पण त्याच्यामध्ये एक कनेक्शन असतं. लोकांशी आपलं कनेक्शन असतं आणि त्या कनेक्शनच्या आधारावरती आपण आपलं काम करत असतो. एकटेपणाने काम करणं हे बहुतेक लोकांना शक्य होत नाही. काही जण एकांडे शिलेदार असू शकतील, परंतु बहुतेकांना
ते जमत नसतं, तर आपले जे नातेसंबंध आहेत ते चांगले असतील, तर आपलं मेंदूचं काम कॉग्निशन आणि आपला जो इमोशनल कंट्रोल आहे किंवा इमोशनल हेल्थ आहे, भावनिक आरोग्य आहे, ते भावनिक आरोग्यही चांगलं असतं. आणि दुसरं आणखीन एक दोन ज्या महत्वाच्या मेंदूची कामं आहेत ती म्हणजे क्विक अडॅप्टेबिलिटी. म्हणजे समजा एखादी नवीन परिस्थिती निर्माण झाली, तर अशा नवीन परिस्थितीचा स्वीकार करणं. आपल्या मोठ्या वयामध्ये तर आपली परिस्थिती सातत्याने बदलत असते. आपली कदाचित तब्येत खराब होत असेल, आपल्याला इतर काही प्रश्न येत असतील, तसं तर आयुष्यभरच आपण वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करत असतो. काही परिस्थिती आनंददायी असते आणि काही परिस्थिती आनंददायी नसते, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीतून ऍक्सेप्ट करत करतच आपण पुढे जात असतो. तर ह्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करणे आणि त्या परिस्थितीला अनुकूल असतील जी कौशल्य आहेत ती आत्मसात करत जाणे, नवीन शिकत जाणे आणि त्या परिस्थितीशी दोन हात करणे. दरवेळेला काही दोन हातच करायला पाहिजेत असं काही नाहीये, पण ती परिस्थिती आपण स्वीकारली की त्या परिस्थितीला जे काही करण्याची गरज आहे ते सगळं आपण करत करत जातो. मग तुम्ही नवीन आई होता तेव्हा तुम्ही वेगळ्या रीतीने कामं करत असता, वेगळ्या रीतीने काम करायला लागला, ज्या वेळेला नोकरी करायला लागला तेव्हा एक वेगळ्या प्रकारची नवीन परिस्थिती असते. तर ह्या सगळ्या परिस्थितीला सामावून आपला ठसा उमटवणे हे जे सगळं काम आहे ते मेंदूचंच काम आहे. आणि नंतर एक महत्वाचं काम उरतं ते आता मी म्हटलं ना, आव्हान. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आज माझ्या घरचा नळ व्यवस्थित चालत नाहीये किंवा आता शोभनाताई म्हणल्या त्याप्रमाणे माझा व्हिडिओ चालत नाही, म्हणजे आला ना प्रश्न. तर असे प्रश्न पावलोपावली आपल्यासाठी पेरलेले असतात. त्या प्रश्नांवरती सोडवत सोडवत किंवा मात करत करतच आपल्याला रोजचं जीवन जगायचं असतं. तर हे सगळे बारीक बारीक किंवा जे मोठे मोठे प्रश्न येतात त्या प्रश्नांना तोंड देणे हे आपल्या मेंदूच्याच मुळे केवळ शक्य असतं. तर आता आपण थोडंसं असं बघितलं की मेंदू आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि मेंदूशिवाय आपलं जीवन केवळ अशक्य आहे हे आपण बघितलं. आरोग्यदायी मेंदू म्हणजे काय आणि आरोग्यदायी मेंदूसाठी काय करायला पाहिजे, म्हणजे कुठली लक्षणं आहेत आरोग्यदायी मेंदूची, ते आपण आता बघितलं. आता आपण थोडंसं विस्मरणाच्या प्रश्नांकडे येऊया. म्हणजे आपल्याला असं दिसतं की वय वाढलं की थोडंफार विस्मरण होतंय असं आपल्या सगळ्यांना वाटायला लागतं. मग आपल्याला थोडीशी काळजीही वाटायला लागते, नाही का, की हे विस्मरण माझं ठीक आहे का, माझं जरा जास्त होतंय, काय होतंय आपल्याला समजत नाही. कधी कधी माणसं फार घाबरून जातात आणि कधी कधी माणसं त्याच्याकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करतात. तर आपण वयपरत्वे विस्मरण म्हणजे काय हे आपण थोडंसं बघूया आधी, आणि मग थोडंसं गंभीर विस्मरणाच्याकडे येऊयात. म्हणजे त्याच्याबद्दल मी काही फारसं बोलणार नाहीये खरं म्हणजे आज, कारण तो काही आपला विषय नाहीये. परंतु एक मात्र सांगायचंय की जसं वय वाढतं तसे तसे प्रश्न हे येणारच येणारच असतात. याचं कारण म्हणजे प्रत्येकच इंद्रिय आपलं थकत जातं ना. मग मेंदू सुद्धा आपलं इंद्रियच आहे आणि ते सगळ्यात जास्त काम करणारं इंद्रिय आहे. म्हणजे कायम ओव्हर टाइम करणारं इंद्रिय आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे काही ना काहीतरी बदल आपल्या मेंदूमध्ये घडतच असतात. आणि त्यामध्ये जी गोष्ट येते ती म्हणजे माहिती आपल्याकडे जी सातत्याने येत असते, त्या माहितीचा वापर किती वेगाने आपण करतो. मग कधी कधी त्या माहितीचा वापर करायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो किंवा आपल्या पेशींमधले जे कनेक्शन्स असतात ते कनेक्शन जोडायला थोडासा वेळ लागतो. आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की आपल्याला काही वेळेला गोष्टी पटकन आठवत नाही पण थोड्या वेळाने नक्की आठवतात. म्हणजे एखादा शब्द एक 5 मिनिटांनी आठवला तरी तरी काही फारसं बिघडत नाही. आणि त्यामुळे आपण ह्यातून पुढे तर जाऊ शकतो, परंतु असे प्रश्न येतात की मला शब्द आठवत नाहीये, मला कुणाचं तरी नाव आठवत नाहीये, मी हे पुस्तक 2 महिन्यापूर्वी वाचलं होतं पण मला त्याचं नाव आठवत नाहीये,
मी सिनेमाला गेले होते पण मला त्याची स्टोरी सगळी आठवते, पण त्याच्यामध्ये कोण काम करत होते त्याची सगळ्यांची नावं आठवत नाहीयेत. किंवा मी अमुक एका भागामध्ये कुणाचं तरी घर शोधत शोधत गेले होते, पण आता मला पुन्हा जायला सांगितलं ना तर मला जरा वेळ लागणार आहे, मला पुन्हा माहिती काढायला लागणार बरं का, की ह्या घरी कसं जायचं वगैरे वगैरे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या वयपरत्वे होणाऱ्या आहेत. आणि त्यामध्ये मग वयपरत्वे विस्मरणाची एक छोटीशी व्याख्या जर आपण केली तर ती अशी असेल की मी जर आज 60 वर्षाची आहे किंवा मी आज 65 वर्षाची आहे, तर माझ्या वयोगटातल्या लोकांना काय प्रकारचे प्रश्न येत आहेत, त्याच प्रकारचे प्रश्न मला येत असतील तर माझं जे विस्मरण आहे ते वयपरत्वे येणारं आहे. त्यामधला एक भाग मी आता सांगितला की शब्द वगैरे न आठवणे. याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे काही वयपरत्वे येणारं विस्मरण आहे ते काही एका अगदी अचानकपणाने आपल्या अंगावर येऊन थडकलंय असं होत नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला ह्या गोष्टी जमत नाहीयेत किंवा आठवत नाहीयेत असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग आपण घरातल्या इतरांच्या वरती देखील अवलंबून राहतो. अरे आपण तो सिनेमा बघितला होता, तो कोण होता बरं त्याच्यामध्ये? तर मग आपल्या घरातलं कोणीतरी सांगतं, आपला नवरा सांगतो, आपला मुलगा सांगतो किंवा कोणी असेल ते. आणि मग अशा रीतीने मिळून मिळून आपण सगळ्या गोष्टी आठवू शकतो. म्हणजे आम्ही ज्या वेळेला ग्रुपमध्ये कुठले एक्सरसाइजेस घेतले ना, म्हणजे अगदी शब्द आठवण्याचे एक्सरसाइजेस घेतले, तर आमच्या ग्रुपमध्ये एकदम आम्हाला 100 शब्द एका अक्षरातून चालू होणारे आठवतील. पण तुम्ही एकट्याने जर विचार करायला लागलात तर आपल्याला पटकन एवढं आठवत नाही. जयश्रीताई इथे आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे, हो की नाही जयश्रीताई? तर परंतु एक महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी वयपरत्वे घडणाऱ्या विस्मरणामध्ये आहे ती म्हणजे आपल्याला गोष्टी आठवतात, थोड्या वेळाने का होईना पण गोष्टी आठवतात. म्हणजे आणि त्या अनुभवातून आपण शिकतो. म्हणजे काही उदाहरणं देते ना, की मी डोसे केले आणि तव्याच्या खालचा जो गॅस आहे तो मी बंद करायची पूर्ण विसरून गेले. कारण बरेच वेळा असं होतं की डोशाचा तवा असतो तो मोठा असतो आणि गॅसची शेगडी चालू आहे की नाही ते आपल्याला कळत नाही. मग थोड्या वेळाने आपल्याला कळतं, मग ते मात्र आपण लक्षात ठेवतो, अरे आपल्याकडनं असं असं काहीतरी घडलं होतं आणि हे काही चांगलं नाही, गॅस चालू राहणं ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे आपण ते लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळेला ते घडणार नाही याची खबरदारी घेतो. आणि त्यातली मुख्य गोष्ट अशी की ही घटना घडली हे आपल्या पूर्ण लक्षात राहतं. तुम्ही मार्केटामध्ये जाता आणि तुमचं समजा पाकिटच हरवलं तर तुम्ही घरी येऊन त्याचं पूर्ण वर्णन करता. म्हणजे माझ्या बाबतीतच गेल्या 2 आठवड्यापूर्वी ही घटना झाली आणि मग मी कुठे उतरले होते रिक्षानी आणि मी किती चालले होते आणि काय झालं एक्झॅक्टली मला कळलं किंवा नाही कळलं, या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित आठवतात. आणि ज्या वेळेला मी माझ्या विस्मरणाच्या प्रसंगाचं व्यवस्थित वर्णन करू शकते त्यावेळेला मला नक्कीच गंभीर विस्मरण नाहीये असं तुम्ही म्हणू शकता. तर आता ह्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सातत्याने लक्षात घ्यायची ती म्हणजे नवीन शिकणं मला शक्य आहे. माझ्या विस्मरणाच्या प्रसंगातून नवीन शिकणं मला शक्य आहे. किंवा जर का मी एखादं कौशल्य शिकायचं असं म्हटलं की मी काहीतरी एक प्रकारची रांगोळी घालायची असं संस्कार भारतीची रांगोळी शिकायची असं ठरवलं. मी जस्ट आपलं एक काहीतरी उदाहरण देते ना, की तुम्ही काहीही नव्याने करायचं म्हटलं, मग तो पदार्थ असेल, एखादा पदार्थ तुम्ही करायला शिकला असाल किंवा लिहिण्याची प्रॅक्टिस चालू केली असेल आणि तुम्ही छान लिहायला लागला असाल, तर हे सगळं मोठ्या वयात देखील शक्य आहे. अगदी म्हणजे मला तरी असं माहितीये की कोणीतरी मोठी पदवी मिळवली आहे किंवा कुठलं तरी मोठं स्किल शिकलं आहे, जे भाषा शिकली आहे, कारण बरेच सिनियर्स भाषा देखील शिकत असतात. तर हे सगळं आपल्याला मोठ्या वयामध्ये करणं सहज शक्य आहे. कधी कधी आपल्याला असं दिसतं की ही कामं शिकायला तुम्हाला कदाचित वेळ लागतो. म्हणजे हॅलो, 25-30 वर्षाची मुलं किंवा कॉलेजमधली जाणारी मुलं आहेत त्यांना पटकन सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. थांबू का मी? ओके. तर कॉलेज गोईंग मुलांना शिकणं अतिशय सोपं असतं, त्यांच्या पटकन लक्षात राहतं. ज्येष्ठ नागरिकांना पटकन लक्षात राहत नाही. ते आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायला लागतं, कदाचित आकलनाला वेळ लागतो. परंतु नवीन शिकणं ही अशक्यप्राय गोष्ट मात्र अजिबात नसते.
आणि महत्वाची आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं मी सांगितलं की विस्मरणाच्या घटना व्यवस्थित आठवतात. नवीन शिकणं जरा वेळकाढू असेल पण ते शिकणं शक्य आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ह्या विस्मरणाचा रोजच्या जीवनावरती अजिबात परिणाम होत नाही. मी दरवेळेला एक उदाहरण असं देते की तुम्ही इथे राहताय तुमच्या घरी आणि तुमचा मुलगा वगैरे त्याचं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. अचानकपणाने तुमचा मुलगा तुम्हाला सांगतो की त्याची बदली झाली आहे आणि आता तुम्हाला दिसायला लागतं की आता माझ्या समोरची आव्हानं वाढणार आहेत. पण तुमचा मेंदू तुम्हाला आश्वस्त करतो आणि तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो की डगमगून जाण्याची काहीही परिस्थिती आलेली नाहीये. अजूनही मी आहे आणि मला सगळ्या गोष्टी जमतायत आणि मी हे सगळं निभावून नेणार आहे. तर हा विश्वास देणारा मेंदू आपल्या जवळ जेव्हा असतो त्यावेळेला हे जे विस्मरणाचे प्रश्न आपल्याला काहीही दिसत असले, म्हणजे फ्रीज जवळ गेलोय आणि कशासाठी गेलोय नाही आठवत आहे, किंवा कोणाची तरी नावं नाही आठवत आहेत वगैरे, हे जरी प्रश्न आले तरी ते गंभीर विस्मरण नाहीये. या ठिकाणी नेहमी मी जेव्हा इंटरनेटवरती वाचते ना त्यावेळेला एक उदाहरण असं देतात की कम्प्युटरवरती बऱ्याच खिडक्या जर उघड्या असल्या तर कम्प्युटर कसा जरा थोडासा सावकाशीने काम करेल ना, तसा मेंदू आपला थोडासा सावकाशीने आरामात काम करतो पण तो काम करणारा असतो. आणि बहुतेकांच्या बाबतीतला मेंदूच्या ज्या क्षमता आहेत त्या टिकून राहतात. म्हणजे आता तर सध्या असं म्हटलं जातं की 75 वर्षांपर्यंत आपला मेंदू अतिशय कार्यक्षमतेने आपल्या बरोबर काम करत असतो. त्याच्यानंतर त्याचे प्रश्न थोडे थोडे वाढणार असतात पण तरी देखील अगदी घाबरण्याच्या सारखी परिस्थिती अजिबातच नसते. आणि कित्येक जणांचा म्हणजे जास्तीत जास्त जणांचा मेंदू हा शेवटपर्यंत आपल्याला साथ देणारा असतो. तर मग हे सगळं झालं. आता वयपरत्वे होणारं विस्मरण. आता वयपरत्वे होणारं विस्मरण आपण म्हटलं की मेंदू हे सुद्धा इंद्रिय आहे आणि ते थकणार आहे. मग आतमध्ये काय बदल होत आहेत हे एक 4-5 वाक्यामध्ये मी सांगते. तर ह्या ठिकाणी काय होत आहे की पेशींची जी संख्या आहे ना, ती पेशींची संख्या कमी कमी होत जाते. हे अगदी खरं म्हणजे 30व्या वर्षापासूनच घडायला लागतं, परंतु ते पुढे पुढे जाऊन जास्त होतं. आणि त्यामुळे ज्याचं पेशींचं जे संवाद वहन आहे, म्हणजे पेशी ज्या काम करत असतात मेंदूमधल्या, त्या एकमेकांशी संवाद साधत काम करत असतात. तर तो संवाद साधणं हे ह्या हायवेवरनं न चालता थोड्याशा आडरस्त्याने चालल्यावर कसं होईल, तसं थोडंसं सावकाशीने होत असतं. तर हा एक भाग आपल्या मेंदूमध्ये घडत असतो. दुसऱ्या बाजूनी मेंदूमध्ये लागणारी जी केमिकल्स असतात, अगदी 100 प्रकारच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रकारची केमिकल्स असतात, तर त्या केमिकल्सचं जे उत्पादन आहे ते थोडंसं कमी झालेलं असतं. किंवा मेंदूला जो रक्त पुरवठा होतोय ना, तो रक्त पुरवठा थोडा कमी झालेला असतो, कारण हृदयाचं कार्य सुद्धा धीम्या गतीनेच चाललेलं असतं. तर ह्या किंवा नवीन पेशींचे जे उत्पादन आहे, म्हणजे जे उत्पादनाचा वेग आहे, नवीन पेशी निर्माण होणे ही जी यंत्रणा आहे ती तितक्या तत्परतेने काम करत नसते. आणि ह्या सगळ्यामुळे आपला मेंदू थोडासा सावकाशीने काम करतो, थोडासा अशक्त होतो असं आपण म्हणू शकतो. मग ह्याचा परिणाम कशावरती होतो, तर आपण त्याची उदाहरणं बघितली की ह्याचा परिणाम हा आपल्याला चटकन माहिती न सापडणे. आपल्याला जेव्हा तत्क्षणी एखादी माहिती पाहिजे तर तत्क्षणी कदाचित नाही सापडणार हे आपल्याला दिसतं. आपल्याला आकलन क्षमता कमी होते, आपल्याला पटकन कळत नाही. परंतु आपल्याकडे वेळही असतो ना, म्हणजे निवृत्तीच्या काळामध्ये आपल्याकडे वेळेचे काही प्रश्न नसतो, तर आपण जर त्या वेळेचा वापर केला आणि एकदा नाही समजलं तर दोनदा वाचलं, दोनदा नाही समजलं तर तीनदा वाचलं, असं केलं तर आपल्याला ह्या गोष्टीतनं बाहेर पडता येतं. त्यानंतर आपल्याला थोडंसं नवीन शिकायला वेळ लागतो, म्हणजे आकलन क्षमता कमी झाली म्हणूनच नवीन शिकायला वेळ लागणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. तर अशा गोष्टी किंवा निरीक्षण क्षमता आपली कमी होताना दिसते. पण निरीक्षण क्षमता जी आहे ती आपण वाढवू शकतो. आज आम्ही मेमरी क्लबमध्ये जे एकत्र येतो त्यावेळेला आम्ही निरीक्षण क्षमतेचे बरेच व्यवसाय करतो आणि आम्हाला असं दिसतं की निरीक्षण क्षमता आपल्याला वाढवता येते.
त्यामुळे निरीक्षण क्षमता वाढवू शकतो. शॉर्ट टर्म मेमरी कमी होताना दिसते, आपल्याला चटकन गोष्टी आठवत नाही, त्या क्षमतेवरती देखील आपण काम करू शकतो. आपली थोडीशी शब्दावरचं प्रभुत्व असतं ते कमी होताना दिसतं. तर असे काही बदल आपल्यामध्ये घडताना दिसतात, पण ते मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळे वयानुसार येणारे आहेत. आता आपण मेमरी टेस्ट कडे येऊया. तर मेमरी टेस्ट कशासाठी आणि का करायची ती आणि आपण का केली, हा एक प्रश्न. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की माझा मेंदू ठीक चालतोय ना, काही प्रश्न तर नाहीत ना, असं आजकाल बऱ्याच जणांना वाटतं. काही जणांना डिमेन्शियाच्या आजाराबद्दल भीती वाटत असते. मग मेमरी टेस्ट हा एक आपल्या समोर दिलेला काय म्हणायचं, आपल्या समोर असलेली ही परीक्षा आहे किंवा ती अतिशय सोपी आहे. म्हणजे आपण जे पेपर टेस्टिंग केलं ती अगदी सोपी परीक्षा सुद्धा म्हणण्यासारखी, चाचणी म्हणण्यासारखी, तपासणी म्हणण्यासारखी असं काहीच नव्हतं, नाही का? आणि ते इन्व्हेजिव्ह नसते, म्हणजे शरीराला आपण काहीच करत नाही. अनेक वर्षांपासून ही पेपर टेस्ट जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामधून जी निरीक्षणं मिळतात आपल्याला, ती निरीक्षणं विश्वास ठेवण्याजोगी आहेत. त्या निरीक्षणांच्या आधाराने आपल्याला काही गोष्टी समजतात की आपल्या मेंदूच्या कुठल्या क्षमता व्यवस्थित काम करतायत किंवा काम करत नाहीये. आणि इतक्या सोप्या प्रश्नांमधनं देखील आपल्याला ते कळून येतं. म्हणजे कधी कधी ज्या वेळेला आम्ही असं टेस्टिंग करतो त्यावेळेला काही लोक येऊन विचारतात की एवढ्या अशा क्षुल्लक प्रश्नातून, म्हणजे क्षुल्लक असा सुद्धा शब्द वापरला जातो बरं का काही जणांच्याकडून, कारण काही लोक असं बुद्धिमान असतात ना खूप, त्यांना असं वाटतं की हे काय लहान मुलाच्या सारखे प्रश्न विचारलेत वगैरे. पण ते येऊन विचारतात की अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला कसं कळेल, पण ते कळतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय कळतं ह्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की गोंधळ उडाला, कधी गंभीर घटना घडल्या तर हरकत नाही, पण कुठल्याही गोष्टी पुन्हा पुन्हा होत नाहीयेत ना, हे बघणं महत्वाचं असतं. आणि ह्या साध्या सोप्या टेस्टवरनं आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजून येतात. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला मेमरीचे प्रश्न आहेत अशी जर पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर आपण त्याप्रमाणे पावलं उचलू शकतो. म्हणजे आता जर मला कळलं की माझं भाषेच्या संदर्भामध्ये मला जरा प्रश्न आहेत, तर मी माझं वाचन वाढवू शकते किंवा मी आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकू शकते, कारण ऑडिटरी मेमरी खूप चांगली असते आपली. किंवा मी काहीतरी लिहायला सुरुवात करू शकते. मी जास्त बोलू, म्हणजे चर्चा करू शकते, लोकांची चर्चा करणं हा सुद्धा भाषेचा एक उत्तम एक्सरसाइज मानला जातो. तर मला जर असं दिसलं की भाषेच्या बाबत मला काहीतरी करायचंय तर मी ह्या बाबत पावले उचलू शकते. आणि ज्या वेळेला प्रश्न हे गंभीर बाजूला गेलेले नसतात, म्हणजे आतापर्यंत आपण गंभीर प्रश्नांबद्दल बोललो नाहीये, बोलणारही नाहीये, पण आपण जी काही चर्चा केली वयपरत्वे होणाऱ्या विस्मरणाची, त्याच्यामध्ये जे प्रश्न येतात त्यामध्ये मात्र आपण सुधारणा नक्की करू शकतो जर आपल्याला आधी कळलं तर. तर ही पूर्वसूचना आपल्याला मिळते. मग ह्याच्यामधनं आपल्याला जर समजा असं दिसलं की प्रश्न आहेत तर आपण त्याला आणखीन प्रश्न त्या व्यक्तीला विचारू शकतो की घरच्या लोकांना काय वाटतंय, त्या प्रश्नाला त्या व्यक्तीला काही अडचणी येत आहेत का घरातली कामं करण्यामध्ये, त्याचं रुटीन काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. आणि त्या प्रश्न विचारण्यामधून, अधिक माहिती घेण्यामधून आपल्याला गोष्टी समजू शकतात. आणि जर असं ते टेस्ट घेणाऱ्या व्यक्तीला असं जर वाटलं की डॉक्टरांच्याकडे जाण्याची गरज आहे तर आपण डॉक्टरांच्याकडे रिफर करू शकतो. आणि पुढे जाऊन इव्हॅल्युएशन करून जर गंभीर प्रश्न असेल तर आपण त्याबाबत इलाज चालू करू शकतो. तर आता मला हे सांगायचंय की ह्या टेस्टमध्ये आम्ही काय काय बघितलं. तर पहिला जो भाग असतो तो आहे ओरिएंटेशनचा. ओरिएंटेशन मध्ये मी तुम्हाला आम्ही असे प्रश्न विचारले होते ना की आज काय कुठला वार आहे, काय तारीख आहे, तुम्ही कुठे आला आहात वगैरे वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते.
तर त्याला आपण ओरिएंटेशन म्हणतो. म्हणजे आपल्याला आपण कुठे आहोत त्याचं भान असणे, आपल्या सभोवतालचं भान असणे, हा खरा त्याच्यामधला भाग आहे. मग ओरिएंटेशन मध्ये सभोवतालचं जे भान असतं त्या भानामध्ये म्हणजे मागे आम्ही गेल्या वर्षी 6 महिने एक ऑनलाईन मेमरी क्लब घेतला होता आणि सभोवतालच्या भानामध्ये मला असं दिसून आलं की आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या शहरामध्ये काय घडतंय, आपल्या देशामध्ये काय घडतंय, आपल्या राज्यामध्ये काय घडतंय, हे माहिती असणं हे सुद्धा आपल्या सभोवतालच्या भानाचाच एक भाग आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये मला असं दिसलं की पेपर व्यवस्थित वाचला नाही जात, आपल्या इथे काय घडलंय याची आपल्याला माहिती नसते. तर आम्ही त्या मेमरी क्लब मध्ये त्याच्यावरती फोकस केलं होतं. ज्या वेळेला आम्हाला असं दिसलं की भवतालचं भान जरा कमी झालंय, तर तो जो भाग आहे तो सगळा ओरिएंटेशन मध्ये येतो. आपण आपल्या टेस्टमध्ये एवढ्या खोलवर जाऊन नाही प्रश्न विचारत, परंतु तरी देखील आपल्याला हे कळतं की ओरिएंटेशन आहे किंवा नाही. मग दुसरा जो भाग आहे तो अटेन्शनचा आहे. म्हणजे अटेन्शन मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले होते, म्हणजे पेशंट्सना वेगळे विचारले होते आणि आपण यांना तुमच्या शुभार्थींना वेगळे विचारले होते, शुभंकरांना वेगळे विचारले होते. पण लक्ष आहे का, म्हणजे आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतंय का, हा भाग विचारलेला होता. मग कॅल्क्युलेशन म्हणजे काहीतरी 7 वजा करा वगैरे असे प्रश्न विचारले होते सोपे. काही जणांना आम्ही थोडेसे आणखीन उदाहरणं देतो गणिताचे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हिशेब करता येत आहेत का, बँकांमधली कामं आपण करू शकतो का, आपले जे पैसे आहेत फायनान्शियल नियोजन आपण करू शकतो का, ह्या गोष्टींचा अंदाज आपल्याला घेता येतो. मग भाषेबद्दल आम्ही भरपूर प्रश्न विचारले होते. तुम्हाला वाक्य तयार करायला सांगितलं होतं, तुम्हाला कशावरती पावसावरती लिहा म्हणून सांगितलेलं होतं. आम्ही जे वाक्य सांगितलं ते तुम्ही पुन्हा तेच वाक्य परत लिहू शकताय का, किंवा एखाद्या अक्षरापासून सुरू होणारे तुम्हाला किती शब्द आठवत आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आम्ही लँग्वेजमध्ये विचारलेले होते. आणि त्यावरून आपल्याला भाषेवर संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत का त्याचा अंदाज लावता येतो. व्हिज्युअल स्पेशल फंक्शन म्हणजे आपल्याला कसं दिसतंय. व्हिज्युअल स्पेशल मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे आपण घरामध्ये चालतो त्यावेळेला एखादा कोच असेल तर आपण त्या कोचाच्या बाजूनी कसं चालायला पाहिजे, किंवा तुम्ही स्कूटर चालवत असाल तर स्कूटर चालवताना वाहनांमध्ये अंतर किती आहे, आपल्याला वळताना किती अंतर द्यायला पाहिजे, कुठल्या बाजूने वळायचं, हे सगळं जे काही आहे ना, कुठे आहे, परसेप्शन काय आहे, खोली काय आहे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला त्याच्यामधून कळतं. शॉर्ट टर्म मेमरी हे तर तुम्हाला माहिती आहे की शॉर्ट टर्म मेमरीचे आपण काही प्रश्न त्याच्यावरती विचारले होते. त्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरीमध्ये सुद्धा 2 भाग असतात. म्हणजे शब्द सांगितल्या लगेच लिहिणे आणि मग थोड्या वेळाने लिहिणे. म्हणजे थोड्या वेळाने 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुम्हाला ते शब्द आठवतात का. तर हा शॉर्ट टर्म मेमरी हा मेंदूच्या कामातला अगदी महत्वाचा भाग आहे. आणि रोजचं जीवन आपलं जगायचं असेल आपल्याला तर आपली शॉर्ट टर्म मेमरी चांगली पाहिजे. आणि ह्याच्या बरोबरच एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे जास्त महत्वाची कामं मेंदूला करता येत आहेत किंवा नाही, म्हणजे निर्णय घेण्याचं काम आहे, नियोजन घेण्याचं काम आहे, काही प्रश्न उभे आले तर त्या प्रश्नाला तोंड देण्याचं काम आहे, सारासार विचार करण्याचं काम आहे, चटकन निर्णय घेण्याचं काम आहे. ही सगळी जी कामं आहेत ती हायर लेवल फंक्शन्स किंवा एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हटली जातात आणि त्याचा अंदाज आपल्याला येतो. प्रश्न सोपे होते आणि केवळ अंदाजच आपण घेतो. आपण काही असं पिन पॉइंटेडली सांगू शकत नाही की हे काम तुम्हाला जमणार नाही, असं नाही आपण सांगू शकत. परंतु आपल्याला एक ह्या टेस्टमधनं अंदाज येतो की तुमच्या क्षमता कशा आहेत किंवा तुमची मेंदूची कार्यक्षमता किती चांगली आहे ह्याचा एक आपण अंदाज वर्तवू शकतो. आणि जर आपल्याला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत तर म्हणजे ज्या वेळेला हे 6, 7, 8 एरियाज जे आम्ही आता सांगितले तर त्या एरियाज पैकी 2-3 भागांमध्ये प्रश्न असं दिसलं तर मग ह्या माणसाचं पुन्हा टेस्टिंग करण्याची गरज आहे. किंवा आपल्याला असं दिसलं की स्कोअर खूपच कमी आहे असं दिसतंय तर मग न्यूरोलॉजिस्ट कडे जाण्याची गरज आहे.
असं आत्मनं म्हणजे असं वाटतं की ह्या माणसाच्या बाबतीत हे करण्याची गरज आहे. बरेचदा असं होतं की जे टेस्टिंग केलं म्हणजे तुमच्या इकडे काही ग्रुप टेस्टिंग केलं तर ज्या वेळेला माझ्या इकडे दीनानाथ मध्ये लोक येतात त्यावेळेला मी 1-on-1 टेस्ट घेते बरोबर आहे. आणि जर मला असं वाटलं की मला अधिक माहिती हवी आहे तर ती अधिक माहिती कुटुंबियांच्याकडनं मला मिळते. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या वेळेला गंभीर विस्मरण होतं त्यावेळेला कुटुंबीय किंवा मित्रपरिवारातली लोक असतील त्यांनाच ते आधी कळतं. आणि त्या व्यक्तीला पहिल्यांदा पटकन कळत नाही की मला काही प्रश्न आहेत. परंतु ज्या माणसांचा मेंदू साधारणपणे व्यवस्थित चाललेला आहे त्याला स्वतःहून माझ्यामध्ये काही प्रश्न येत आहेत का हे कळू शकतं. परंतु ज्या वेळेला गंभीर बाजूनी विस्मरण जातं त्यावेळेला कुटुंबियांना प्रश्न विचारून खात्री करायला लागते. तर आता आपण ग्रुप टेस्टिंग केलं आणि पेशंटला जी टेस्ट दिली होती ती ही साधी सोपी टेस्ट दिलेली होती. तर आता ज्या वेळेला आम्ही रिपोर्ट दिले त्यावेळेला आम्ही 3 गटांमध्ये पेशंट्सना किंवा जे तुमचे शुभंकर आहेत त्यांना 3 गटांमध्ये वेगवेगळे भाग केले. त्यातला एक गट असा आहे की ज्यांना काहीच प्रश्न नाहीये, सगळं ठीक आहे असं आम्हाला वाटतंय. दुसरा जो गट आहे तो असा गट आहे की ज्यांच्यामध्ये थोडे थोडे प्रश्न आहेत परंतु त्यांनी त्या प्रश्नांवरती काम करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि हे थोडे प्रश्न असणाऱ्यांनी सुद्धा जर का 1-on-1 टेस्टिंग झालं तर त्याचा फायदा होईल असंही घडू शकेल. आणि मग नंतर जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये एका भागापेक्षा विविध भागांमध्ये प्रश्न दिसत आहेत तर त्यांना थोडेसे जास्त प्रश्न आहेत आणि त्यांना जास्त इव्हॅल्युएशनची गरज आहे. त्या लोकांनी मात्र नक्कीच मला दीनानाथ मध्ये येऊन भेटणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांचे प्रश्न गंभीर आहेत का ते मला समजू शकेल आणि जर गंभीर असले तर त्याबाबत आपल्याला पावले उचलता येतील. तर आता एक गोष्ट असं मला सांगायचंय की आपल्याला पार्किन्सन्सच्या व्याधीशी आपला सामना चाललेला आहे तो मेंदूचाच आजार आहे. आणि कुठल्याही आजाराचा म्हणजे मेंदूच्या आजाराचा इतर कार्यांवरती सुद्धा परिणाम होणार आहे. तर त्यामुळे ह्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज वरती थोडासा परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे जर का आपण पहिल्यापासून त्याच्याकडे लक्ष दिलं हे प्रश्न आहेत की नाही हे आधीपासून समजावून घेतलं आणि त्यावरती काम करत राहिलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मेंदू आरोग्यदायी राहील म्हणून आपल्याला पायऱ्या उचलायच्या म्हणजे दुसरंच जे आम्ही मेमरी क्लब मध्ये मेंदूला एक्सरसाइजेस देतो केवळ ते करून आपला मेंदू सुधारणार आहे का तर तसं बिलकुल नाहीये. तसं नाही सांगता येत. कुठल्याही गोष्टीची गॅरंटी देणं आपल्याला शक्य नाहीये. पण मेंदूचे आरोग्य सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. आपण केव्हा तरी एकदा स्वतंत्रपणाने मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यावरती बोलूया किंवा आताही आपल्याला वेळ असतील तर काही गोष्टी सांगता येतील. परंतु मला असं वाटतं की आजचा जो काही आपला विषय आहे तो मेमरी टेस्टिंग वरती आहे. तर त्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला आत्ता विचारा. मी इथे थांबते. मला असं वाटतं अर्धा पाऊण तास आपण ऑलरेडी बोललेलो आहे. मेमरी टेस्टिंगमुळे काय घडतं हे आपण बघितलं आहे. मेमरी टेस्टिंग मध्ये आपण काय 3 गट केले तेही मी सांगितले आहेत आणि त्यानुसार तुम्ही कुठल्या गटामध्ये आहात 1, 2 किंवा 3 हे आपल्याला तुमच्या म्हणजे आम्ही कर्णिताईंशी वगैरे बोललेलो आहोत ते तुम्हाला सांगतील आणि त्या गटानुसार आपण पावलं उचलूयात आणि आपला मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी आपण जे शक्य आहेत ते प्रयत्न करूयात असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी जी मदत लागेल ती मदत सपोर्ट ग्रुप मार्फत द्यायला आम्ही सगळ्याच जणी जरी मी आता इथे आले असेल एकटी तरी सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये जे सगळ्या जणी आहेत त्या सगळ्याच जण तुम्हाला मदत करतील अशी नक्कीच खात्री मी देते आणि इथे थांबते. धन्यवाद. मला वाटतं कुणाला प्रश्न असतील तर एक आपण निवडक प्रश्न अगोदर घेऊया. जवळजवळ 50 मिनिटं बोलल्या आहेत मंगलाताई
आणि खरं म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत का ह्याच्यातून, का काही हो गोष्टी हो राहिल्या हो असतील हो तर सांगा. नाही नाही म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी सिक्वेन्स प्रश्न आणि मांडणी अशी केली की बरीच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अगदी अगदी सलगर सविस्तर सरांना बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि मॅडमचा अभ्यासपूर्ण लेक्चर हे अगदी म्हणजे खूप चांगलं झालं. धन्यवाद मॅडम, अगदी खूप छान लेक्चर झालं. म्हणजे आमची शंका विरल्या, मनातल्या मनातच विरून गेल्या शंका सगळ्या. नाही, मुख्य म्हणजे भीती गेली. भीती गेली आणि काय हा आत्मविश्वास आणि किती छान मॅडम सांगतात. हे दुसरं लेक्चर आहे त्यांचं. पहिलं एक लेक्चर झालं होतं मेंदूवरती, हे सेकंड लेक्चर आहे त्यांचं. आणि नाही अशी अजून त्यांनी लेक्चर द्यावी अशी माझी विनंती आहे. नाही मला थँक्यू. आजच्या लेक्चरचं वैशिष्ट्य असं वाटलं की हो. आज आता म्हणजे आपण काहीतरी एक एक्सरसाइज केला होता आणि त्या एक्सरसाइजच्या अनुषंगाने मंगलाताई बोलल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचं आकलन खूप चांगल्या प्रकारे झालं. अगदी 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 बरोबर म्हणजे आहे. एक प्रकारे आजच्या लेक्चर मध्ये आपल्या मेंदूला ट्रेनिंग देणं हो. ही एक छोटीशी सुरुवात आज झाली असं मला वाटतंय. आणि अजून एक लक्षात आलं, मी लकी होतो की मला त्यांनी माझी टेस्ट घेतली होती. त्यामुळे त्या माझ्या परीक्षक पण होत्या. आणि किती सिंपल असू शकतात, एवढ्या ज्ञानी विदुषी आहेत त्या, एवढं समाजकार्य करतात, पण किती साध्या असू शकतात. आणि आपण कसं राहिलं पाहिजे हे एक नवीन वस्तुपाठ मला मिळाला त्यांच्या सहवासात असताना परवा. मी थँक्यू. बोलू का? हो हो श्यामलाताई, अ, अरे वा वा वा, श्यामलाताई पण आज उपस्थित आहेत. US मधून श्यामलाताई जॉईन झाल्यात. मंगलाताई आमच्या त्यामुळे पण आपल्या मी श्यामलाताई त्या फ्रेंड आहेत. टेस्ट देऊ शकले नाही. तर मला एक प्रॉब्लेम नेहमीच येतो की शब्द आठवत नाही त्या वेळेला. तर असं वाटतं की आपल्याला का असं आठवत नाहीत शब्द. कदाचित असं वाटतंय की एकतर इथे सारखं मला इंग्लिश बोलायला लागतं आणि अशी पहिल्यापासून काही सवय नाही इंग्लिश बोलण्याची. त्यामुळे कदाचित ते आठवत नसले तर माहित नाही. तर त्या बाबतीत काय त्यांचं हे आहे तुम्ही मंगला म्हणता ते देवीचं? अगदी बरोबर आहे की मराठी भाषा कानावर सुद्धा पडत नाही ना आपल्याला. आपण बोलत हो. नाही की नाही बोलत. कमी तर आमच्या त्यामुळे घरातनं गेलीच आहे आहे. मराठी भाषा. कारण फक्त मी माझ्या मुलांशी बोलू शकते, ते सुद्धा ते जेव्हा दोघच असतील त्यावेळेला. कारण मग इतरांना कळत नाही ना, त्यामुळे सगळी असताना बोलता येत नाही मराठी म्हणून. तर त्याचा परिणाम त्याच्यामुळे हे आणि होतंय का? वयानुसार देखील परिणाम होतो. आपण लँग्वेजचा वयानुसार परिणाम आहेच. म्हणजे पटकन शब्द न आठवणे हे अगदीच सर्रासपणाने घडतं. त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हटलं तसं की आपल्या कानावरती ते शब्द पडतील आणि आपल्या हातातून ते लिहिले जातील किंवा बोलले जातील, हे जेव्हा वाढवतो आपण त्यावेळेला ह्या गोष्टींमध्ये फरक झालेला आपल्याला जाणवतो. म्हणजे तुम्ही अगदी साधा एक्सरसाइज म्हणजे आज एक कुठला तरी अक्षर घ्या आणि त्याच्यावरचे शब्द लिहा. हे आम्ही आमच्या क्लबमध्ये सारखंच करतो. आणि मला माहित नाही किती जण क्लब मधले आलेत, पण हे आमचा दरवेळेला होणारा एक्सरसाइज आहे. मग एखादं अक्षर नाही तर 2 अक्षर जोडून घ्या. स आणि म, साम्य. म्हणजे स आणि म हे दोन्ही अक्षर असलेले शब्द झाले. अशा प्रकारचा एक्सरसाइज स्वतःच्या बरोबर सुद्धा आपल्याला करता येतो. स्वतःचा स्वतः करता येतो. आणि तुम्हाला म्हणजे अगदी खरंच असं वाटेल की माझ्या मेंदूनी एवढे प्रचंड शब्द साठवून ठेवलेत ते मला कसं माहिती नाही, असं आश्चर्य वाटतं. खूप मोठ्या प्रमाणात आश्चर्य वाटतं की तुम्ही एक घेतला आणि तुम्हाला 50, 100, 200 शब्द आठवायला लागतात. आणि तुम्हाला कळतं की माझा मेंदू जागृत आहे. ते आतमध्ये कुठेतरी हे सगळं आहे. ते आता या निमित्ताने हे सगळे शब्द बाहेर आले. नाही, असं सांगितलं तर तेव्हा लिहिता येतील. बोलता बोलता जेव्हा बोलायचं असतं लिहा. त्यावेळेला आठवत नाही लिहा. शब्द. लिहा. पण हे असंच जेव्हा जागरण हे चालू राहतं शब्दांचं, तेव्हा ते मग पटकन ते मेंदूला, कारण वापरला गेलेला मार्ग आहे ना तो. जर वापरला गेलेला मार्ग नसेल, ते पाठीमागे कुठेतरी असतील. म्हणजे जे वापरत नाहीत ते मेंदू सहसा लक्षात नाही ठेवत. त्याला त्याचं काम, त्याला वाटतं की ह्याची गरज नाही, मी कशाला लक्षात ठेवू. ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला मग ते विस्मरणात जातात. जेव्हा आपण त्यांना बाहेर काढतो
त्यावेळेला मग ते पुन्हा येतात बघू ओठावरती आता पुण्यात आलेले आल्यावर असतात. येईन मी तुमच्याकडे आणि मग बोलूया आपण. श्यामलाताईंच्या प्रश्नाबद्दल मला थोडंसं सांगायचं होतं, सांगू का? सांगा ना. सांगा ना. तुम्ही जे म्हणलात ना की तुम्हाला फक्त मुलांशीच बोलता येतं मराठीमध्ये आणि बाकी कोणाशी बोलता येत नाही आणि सगळेजण असतील तर तुम्ही बोलत नाही कारण इतरांना समजत नाही. हो पण तसं नका करू. तुम्ही इतरांच्या देखत तुमच्या मुलांशी मराठीत बोलत राहा. हा आपल्या लोकांचा स्पेसिफिकली खूप मी म्हणजे ऑब्झर्व केलेला हे आहे की आपण इतरांचा खूप जास्त विचार करतो. अरे त्यांना आपलं बोलणं समजेल का नाही. पण तुम्ही इतर कुठल्याही भाषिकांचं बघा, 2 गुजराती, 2 बंगाली, 2 तमिळ, 2 मल्याळम जर लोक भेटले तर ते पहिल्यांदा आपल्या भाषेत बोलतात. ते तुम्ही समोर आहात, तुम्हाला समजेल की नाही त्यांची भाषा याचा विचार ते करत नाहीत. हा नाही विचार तशी फक्त त्यांना आणि फक्त समजते पण मराठी ते लोकच पण करतात हे माहितीये माझ्या मला. लक्षात आलेलं आहे. आणि कारण आपल्याला इतर भाषा येतात म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे आपण त्यांना समजेल अशा भाषेत बोलू. पण इतर लोक तसं करत नाहीत आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर इतरांच्या समोर सुद्धा मराठीत बोला. इतरांना समजेल नाही असं मग असं तेवढं संभाषण होत नाही असं केलं की. नाही लगेच काय आजच्या आज ते होणार नाही. आम्हाला फोन करत चला मराठीतून. आम्हाला मग ते फोन तर करत चला. करतेच ना मी. ते तर नातवंड आणि होतातच आजी आजोबा माझे. सकाळचा वेळ सगळा फोन मध्येच असतो माझा. नातवंड आणि आजी आजोबांच्यात त्याच्यामुळे फरक अंतर यायला लागलं. नातवंडांना तर काहीच नाही कळत ना. त्यांना मराठी येत नाही त्यांना. मुळीच आणि नाही. आणि आपल्या इंग्रजीची गत तुमची आमची सारखीच. हो हो आणि सुनांना पण येत नाही त्यामुळे त्यांच्या समोर पण नाही बोलता येत. आता मेंदूला व्यायाम या संदर्भामधले छोटे छोटे काही टिप्स दिले आम्हाला तर बरं होईल मंगलाताई. आपण सेशन घेऊया मला वाटतं नुसतेच मेंदूचे व्यायाम करू त्या सेशन मध्ये. हो हो चालेल. हो. तर करूयात म्हणजे कुठल्या हॅलो. प्रकारचे प्रश्न तुम्हाला आहेत त्यानुसार आपण एक सेशन नुसतंच व्यायामांचं घेऊया आणि घेऊया. मजा येईल त्या सेशन मध्ये. हो. एक मुद्दा मला फक्त आत्ता आठवला जो सांगायला पाहिजे तो म्हणजे असा की काळजी घेण्याच्या ताणामुळे देखील किंवा हो असेल एखादा स्ट्रेस वाटत असेल तरी देखील प्रश्न असण्याचं आपल्याला दिसू शकतं. म्हणजे आपल्याकडे काही ठिकाणी आपल्याला असं दिसलंय ना की शुभार्थी आणि शुभंकर अशा जोड्यांमध्ये प्रश्न आहेत असं हो. आपल्याला दिसलं आहे. तर हो. त्यामध्ये स्वतःच्या आजाराचा ताण आणि काळजी घेण्याचा ताण अशा जर गोष्टी असतील तर त्या ताणाबाबत उपाय केल्यानंतर देखील आपल्याला प्रश्नांमध्ये फरक झालेला नक्की दिसून येईल. जर तो ताण असेल आणि असं वाटत असेल की हे ताणामुळे घडतंय. शुभार्थींनी आपल्या मेंदूशी बोलावं असं मला वाटतं. बोला ना नंतर बोललं तरी सुद्धा चालेल. सेल्फ टॉक. आतल्या सेल्फ टॉक. सेल्फ टॉक स्वसंमोहन म्हणतो आपण त्या हॅलो. पद्धतीने. हो हो. तसं हॅलो. हॅलो. आपुलाची संवाद आपुलासी. आपण अशी आपलाची संवाद हॅलो. आपणासी. बोल बोल. हं. दीपा. नमस्कार. नमस्कार मंगलाताई. दीपा होनप बोलतेय. मी आता जे ऐकलं त्याच्यावरनं एक शंका अशी मनात आली आहे की तुम्ही या आत्ता ज्या प्रिलिमिनरी टेस्ट घेतल्या शुभार्थींवर शुभंकरांवर तो फॉर्मॅट जेव्हा पार्किन्सन नसलेल्या लोकांसाठी वापरला जातो आणि त्याचा काही ठराविक रिस्पॉन्स तुम्हाला मिळत असेल किंवा जे फक्त सेनाईल डिमेन्शिया याच्याशी रिलेटेड जो ग्रुप असेल त्यांचा रिस्पॉन्स आणि पार्किन्सन्स असलेल्या व्यक्तींचे रिस्पॉन्सेस. सो याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला काही फरक आढळले का असं मला विचारायचं. गेल्या वर्षभरापासून पार्किन्सन्स पेशंटच्या बरोबर काम करायला सुरुवात केली गेल्या वर्षापासून. तर मला त्याच्यामध्ये लँग्वेजचा प्रश्न एक दिसला की जो पार्किन्सनच्या ग्रुपमध्ये जास्त दिसतोय मला. शॉर्ट टर्म मेमरीचा प्रश्न सगळीकडेच असतो म्हणजे सगळ्यांच्या मध्येच असतो पण शॉर्ट टर्म मेमरीचा प्रश्न देखील पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये दिसतो आहे. एक्झिक्युटिव्ह फंक्शन मध्ये देखील प्रश्न दिसतायत पार्किन्सन पेशंट मध्ये.
पण आतापर्यंत जे जे काही पेशंट म्हणजे काही असे आत्ताच हा नवीन कार्यक्रम चालू झालाय त्यामुळे खूप पेशंट्स आहेत असं नाहीये, पण असं दिसतंय की सुरुवातीच्या काळापासून 1-2 वर्ष झाली तेव्हापासून कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज वरती परिणाम ह्या आजाराचा होताना दिसतोय. तर म्हणजे जे जे लोक ओके येतात ओके त्यांच्यामध्ये आय कॅन से की 20% लोकांच्या मध्ये प्रश्न आता नाहीयेत असं जरी वाटलं. म्हणजे आता एका स्पेसिफिक पेशंट माझ्या डोळ्यासमोर येतोय. सॉरी, मला शुभार्थी म्हणण्याची एवढी सवय नाहीये त्यामुळे पेशंट हा शब्द माझा फार जास्ती प्रमाणात येतो. आय एम सॉरी अबाउट दॅट. परंतु ज्यांना संपूर्ण अगदी पैकीच्या पैकी मार्क टेस्ट वरती मिळालेत, परंतु जे आता माझ्याकडे दर आठवड्याला आम्ही एक्सरसाइज जे घेतो मेमरी एक्सरसाइजेस त्याच्यासाठी येत आहेत, तर त्यांच्यामध्ये देखील शॉर्ट टर्म मेमरीचा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये देखील एक्सरसाइज करताना काही प्रश्न दिसतायत असं मात्र नक्कीच माझं निरीक्षण आहे. म्हणजे मग ते वयानुसार म्हणजे आता असंही तुम्ही म्हणू शकाल की 70च्या वरती देखील वय आहे आणि पार्किन्सन सुद्धा झालेला आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र होऊन देखील ते येत असतील. म्हणजे ते आपल्याला वेगवेगळं करणं शक्य नाहीये, परंतु प्रश्न दिसतायत ही मात्र गोष्ट आहे. हो, कारण डिमेन्शिया हे आपण पार्किन्सनचं एक लक्षण समजतो, पण मला प्रश्न असा आहे की तो डिमेन्शिया हा सेनाईल समजायचा का इट इज बिकॉज ऑफ पार्किन्सन समजायचा असं? त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की हे दोन्ही मेंदूचे आजार आहेत आणि ज्या वेळेला पार्किन्सन्स वाढत जातो त्यावेळेला कुठेतरी डिमेन्शिया तत्सम लक्षणं देखील यायला लागतात. ओके तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित औषधं घेतली की नाही आठवणार नाही. म्हणजे अगदी साध्या साध्या प्रश्नांपासून सुरुवात होत असेल, पण नंतर ते थोडंसं वाढत जातं. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे वयानुसार पण होत असेल ते आणि पार्किन्सनच्या परिणामामुळे देखील होत असेल. दुसरं आणखीही होतं की आपली कामं करणे हे आपण कमी करतो ना. म्हणजे वयानुसार आपण जी आव्हानं घेतो, मेंदूला जी आव्हानं देतो, ना ती देखील कमी होतात. आपल्या घरातल्या आपली मुलं बाळं म्हणतात की आता तुम्ही कशाला जाताय, तुम्ही कशाला करताय ह्या गोष्टी, अशाही गोष्टी घडतात आणि त्यामुळे आपल्या मेंदूला जो आपण चॅलेंज देतो तो देखील कमी होतो. घरामधल्या प्रश्नांमधनं आपण अगदी पूर्ण दूरच झालेलो असतो जवळजवळ. रोजच्या नियोजनामधून म्हणजे मेंदूला जे चॅलेंजेस देतो ते चॅलेंजेस कमी प्रमाणातच मिळत राहतात. त्यामुळे मेंदूचा वापर कमी होतो ना. तर हेही घडत असतं त्याच्याबरोबर. बरोबर आहे. म्हणजे ते सगळं इंटरकनेक्टेड आहेच आहे. असं स्पेसिफिक त्याला सेपरेट आउट करणं अवघड आहे. परंतु सातत्याने तुम्ही थँक्यू. करत राहिला, सातत्याने काहीतरी मेंदूला आव्हान देत राहा, ते महत्वाचं आहे. मोबाईलचा अति वापर करू नका. त्याने देखील आपण जास्त पॅसिव्ह होतो. तुम्ही किती वेळ मोबाईल समोर बसणार आणि जे मोबाईल समोर बसणार त्याच्यामध्ये तुमचा मेंदू त्याच्यामध्ये काम करणार आहे किंवा नाही. म्हणजे तुम्ही असे काही गेम्स खेळणार, आज 15 दिवस मी हा गेम खेळलाय बुवा, आता मी पुढचा दुसरा गेम खेळतो, तर चालू शकतं कारण तुम्हाला वेगळं आव्हान मिळणार आहे. पण तुम्ही नुसत्याच बातम्या वाचत राहिलायत, तुम्ही नुसत्याच फेसबुकवरती गोष्टी वाचत राहिलायत आणि मराठीमधल्या बऱ्याच गोष्टी आपण वाचत राहतो, तुम्हाला असं दिसेल की 1 तासाने जेव्हा तुम्ही मोबाईल बंद करता त्यावेळेला ते गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात नसतात. मग ते आठवाव्या लागतात, अरे आपण काय वाचलं. म्हणजे ते मेंदू त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही कारण मेंदूला असं वाटतं की काय आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट काही नसते ना. मेंदूची इन्व्हॉल्वमेंटच त्याच्यामध्ये होत नाही, त्यामुळे मेंदू लक्ष ठेवण्याचं काम पण व्यवस्थित करत नाही. बोलू का? हा, बोला बोला बोला. ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यांनी मंगलाताईंना जाऊन दवाखान्यात भेटा, हॉस्पिटलमध्ये. मला खूप खूप बरं वाटलेलं आहे. म्हणजे मी आता पेंटिंग काय पोर्ट्रेट ड्रॉइंग वगैरे सुरू केलं, त्याच्यामुळे मी एक खूप आता तरी आता काही प्रॉब्लेम बघा, पार्किन्सनचा माझं वाढलेलं आहे, बोलायचा प्रश्न आलेला आहे, पण तरी सुद्धा मला मेमरीच्या दृष्टीने मला अजून माझं बरं वाटतंय.
मॅडमना विचारा. अगदी छान गोष्टी करतात, सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेतात, चहूबाजूंनी प्रयत्न करतायत. त्याचा फायदा जयश्रीताईंना नक्कीच होतोय, नाही का जयश्रीताई? हो, खूप होतो, खूप होतोय. मी बोलू का मंगलाताई? बोला ना. हा, मी तुम्हाला दीनानाथ मध्ये आले ते भेटायला, ते शॉर्ट टर्म मेमरी सांगितली होती. आणि तिथं मला तुम्ही ॲक्वा फार्म का कुठेतरी दर महिन्याला तिथं म्हणे आम्ही भेटतो, गेम्स घेतो, काय काय असं, तर तिथं तुम्ही या असं म्हटलं होतं, पण मी काही आलेच नाही. तर आपल्या इथं असं काही आता होऊ शकेल का, तिथं आम्ही सगळे तिथं येऊ, भेटू असं? म्हणजे कुठे आता दीनानाथ मध्ये पार्किन्सनचा स्पेशल ग्रुप आमचा चालू आहे ना आता. दर शुक्रवारी दीनानाथ मध्ये पार्किन्सन्स पेशंटच्या बरोबरच नाही, त्यांचं बहुतेक मनीषाताई काय नाही, त्यांचं म्हणणं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की ऑनलाईन वगैरे असं काहीतरी एक असावं, किंवा प्रत्यक्षात असं काही ग्रुप करून, नाही तर मग ॲक्वा फार्मला त्या मला म्हणले या तिकडं आम्ही असं घेतो, सगळा ग्रुप आहे. तुम्ही गेलेच ॲक्वा नाही फार्मचा एकदा. ग्रुप आहे, पण आता पार्किन्सन्स पेशंटचा सुद्धा सेपरेट ग्रुप आहे दीनानाथ मध्ये ना आता. शुक्रवारी भेटतो आम्ही, मी दर तोही शनिवारी ग्रुप आहे. येते. आणि एखाद दुसरं सेशन आपण नक्कीच ऑनलाईन घेऊ शकतो तुमच्या पार्किन्सन्स गटाबरोबर, किंवा एखाद दुसरं सेशन असं दुसरीकडे प्रत्यक्षात फिजिकली सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे ऑफलाईन देखील करण्याची शक्यता आहे. असं घेऊयात आपण, काहीच हरकत नाही. आता परवाच्या दिवशी आम्ही आमच्या डिमेन्शिया पेशंटच्या बरोबर फन फेअर घेतले, त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स ठेवलेले होते. त्याच्यामध्ये सुद्धा मेंदूचा वापर आपल्याला करायलाच लागतो ना गेम्स मध्ये देखील. अशा प्रकारचं गंमत देखील आणि मेंदूला चॅलेंज देखील, असं सुद्धा वेगळं काहीतरी एक प्रयत्न करता मी येतो. येत होते दीनानाथला, माझ्या मिस्टरांना झाला होता म्हणून, आणि मी सगळं शिकले होते तिथे. त्यावर तुम्ही म्हणले हो का, मग म्हणे तिकडं नका येऊ, इथं ॲक्वा फार्मला या, असं तुम्हीच त्या दिवशी मला म्हणलात. कारण मेंदूचे प्रश्न असले तर मेंदूच्या संदर्भात काहीतरी कन्सॉलिडेटेड व्हावं, हे महत्वाचं आहे. पण आता तुमच्या स्कोर मध्ये गेल्या वर्षीच्या आणि आत्ताच्या फारसा काही फरक झालेला मला दिसत नाहीये. म्हणजे तुमचं सगळं ठीक चाललंय नक्कीच. ओके, हो, छान चाललंय. अजून कोणाला काही आहे का? कारण आता वेळ थोडा उरलाय. अजून कोणाला जर काही असेल. शुक्रवारी किती वाजता असते आणि कुठे असते? काय शुक्रवारी जो कार्यक्रम असतो त्यांचं त्याच्यासाठी तुम्हाला एक मिनिट सांगते माहिती. त्याच्यासाठी तुम्हाला न्यूरोलॉजी डिपार्टमेंट मधले एनरोल करायला लागतं त्या कार्यक्रमामध्ये. आणि त्याच्यामध्ये फक्तच कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज नाहीये, तर पार्किन्सन्स पेशंटना ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या वेगवेगळ्या थेरपीज मिळून तो कार्यक्रम आहे. मी मृदुलाताईंच्याकडे त्याचं माहितीपत्रक पाठवलेलं आहे. ते माहितीपत्रक त्या तुमच्या ग्रुपवरती टाकतील आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल. पण दर दिवशी काहीतरी वेगळा क्लास असतो. अर्थात त्याला फी आहे, तो फी घेऊन असलेला क्लास आहे. तर ॲक्वा फार्मचा जो मी वर्ग घेते त्याला म्हणजे तो सिनियर सेंटर मध्ये घेते, इन्कम टॅक्स लेन मध्ये आहे आणि तो महिन्यातून 2 वेळा चालतो. पण तो पेशंटच्यासाठी असं नाहीये. ज्यांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज ठीकठाक आहेत त्यांच्यासाठीचा तो वर्ग आहे. ठीक आहे. आणि मला हवं तर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असली तर ती देईन. नाही, आमची नवरात्र लेखमाला व्हॉट्सअपवर चालू होती 10 दिवस. खूप सुंदर. मग त्या लेखमालेमध्ये जरा व्यत्यय येऊ नये म्हणून मंगलाताईंकडून आलेला जो रिपोर्ट बद्दलचा एक हे आहे तो आम्ही ग्रुपवर शेअर केला नाहीये अजूनही. पण आता 1-2 दिवसामध्ये आम्ही ते मंगलाताईंकडूनचे 3 गट आपले शुभार्थींचे झाले आणि जी निरीक्षणं आहेत ती आम्ही 1-2 दिवसात नक्की शेअर करतोय. आणि मंगलाताईंनी जे DMHचं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं पत्रक पाठवलंय सॉफ्ट कॉपी, ते पण सगळं शेअर करू 1-2 दिवसात.
उलट ते शेअर करायचं राहिलं, पण तरी पण आम्ही मंगलाताईंना विनंती केली की ते आम्ही यथावकाश करतोय शेअर, पण तत्पूर्वी तुम्ही त्या टेस्टच्या अनुषंगाने बोला. आणि मंगलाताईंनी खरंच खूप छान मांडणी केली आज. त्यामुळे सगळ्यांना मनोमन आपला निकाल कळलेला आहे की आपण कोणत्या प्रश्नाला काय उत्तर दिलं होतं. त्यामुळे साधारण अंदाज त्या छोट्याशा टेस्ट मधून आलेला आहे. तरी पण 1-2 दिवसात आपण ते सगळं कळवू तुम्हाला. आणि अजून कुणाला एखाद दुसरा प्रश्न घेऊया, कारण 6:30 झालेत. 5:15 पासून आपण 5:20 पासून हे करतोय. आणि आज मंगलाताई दीनानाथचं ड्युटी करून आलेले आहेत, तरी सुद्धा आज त्यांनी आपल्यासाठी एवढा बहुमूल्य वेळ दिलाय. अगदी एखाद दुसरा कुणाला प्रश्न असेल तर घेऊया, कारण आज मंगलाताई इतकं सुंदर बोलल्या आहेत की म्हणजे त्या विचारांचा धागा त्यांनी इतका सुंदर घेतला, त्यामुळे आपल्या मनातल्या अनेक शंका दूर झाल्या आहेत. आता धर्माधिकारी सरांनी सुद्धा ते लिहिलं चॅटमध्ये. शोभनाताई, माझा आवाज बहुता येत नाही, तू बोल असं दिसतंय. तुमचा आवाज येतोय. तुमचा आवाज येतोय. हो हो हो, नाही तू हे कर, पूर्ण कर. अच्छा, ओके. मी एकच मध्ये एक हो, हो. 2-4 वाक्य सांगते हो हो की प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्यायचंय प्रत्येकाने. आणि नियमितपणा ठेवणं हे महत्वाचं आहे. म्हणजे बरेचदा येतात मंडळी, काहीतरी करतात, 1-2दा येतात आणि मग नंतर काय होतं मला माहिती नाही. म्हणजे इंटरेस्टिंग वाटत नाही असेल किंवा त्याचं महत्व वाटत नाही असेल, अशा गोष्टी घडताना दिसतात. तर ज्यावेळेला आपल्याला एखाद्या प्रश्नावरती थोडीशी का होईना पण मात करायची आणि तो मार्ग असतो, म्हणजे जेव्हा प्रश्न आटोक्यात आहेत, फारसे वाढलेलेच नाहीयेत, अशा वेळेला या प्रयत्नांचा नक्की फायदा होणार आहे हे लक्षात घ्या. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ मेमरी एक्सरसाइज करणं हे उत्तर नाहीये, तर आपला मेंदूच आरोग्यदायी व्हावा म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे केवळ मला व्यायामही करायचा आहे, मला शारीरिक व्यायामही करायचा आहे, मेंदूचा व्यायामही करायचा आहे, मला आहाराकडेही लक्ष ठेवायचं आहे, मला सोशलायझेशनच्या गोष्टी पण करायच्या आहेत, मला एकटं वाटून द्यायचं नाहीये, माझ्या मनामध्ये माझं उत्साह राहिलाच पाहिजे आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणाने काम करतात. किंवा ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतात तेव्हा आपसुकपणाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतातच. तर प्रत्येक एका गोष्टीमधनं केवळ एकच गोष्ट मिळते असं काही नाहीये. म्हणजे ग्रुपमध्ये ज्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज करता त्यावेळेला आपोआपच तुमचं इतरांशी इंटरॅक्शन होतं, आपोआपच 4 जणांशी मैत्री होते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. ज्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी एक काम असतं, एखाद्या कामाचं उद्दिष्ट असतं, जसं शोभनाताईंच्या समोर आहे, मृदुलाताईंच्या समोर आहे, आशाताईंच्या समोर आहे, तर त्यावेळेला त्याचा जो पाठपुरावा आपण करतो, त्या पाठपुराव्यामध्ये करण्यासाठी जी कामं करतो त्या सगळ्यांनी आपल्या मेंदूला व्यायामच होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि कुठलीही आशा आपल्या मनातनं सोडायची नाहीये, आशा ठेवायची आहे. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणजे सगळेच जण सकारात्मक राहा वगैरे सांगतात, परंतु त्या सकारात्मक वातावरणामध्ये राहिल्याचा, आपला आत्मविश्वास वाढवण्याचा, म्हणजे कित्येकदा सुरुवातीच्या काळामध्ये मला असं दिसतं की आत्मविश्वास वाढला ना तरी सुद्धा मेमरीचे प्रश्न कमी होऊ शकतात. तर आत्मविश्वास वाढवणं, घरातल्या मंडळींचा सपोर्ट आहे, माझ्या बरोबर कोणीतरी आहेत अशी जेव्हा भावना निर्माण होते, त्यावेळेलाही आपल्या प्रश्नांना आपण आटोक्यात ठेवू शकतो. तर हा सगळा प्रवास असा आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगाला येतात आणि पुन्हा काळजी न करता काळजी घेणं ह्या मार्गावरनं आपल्याला चालायचंय. तर हे मला वाटतं कुठेतरी यायला पाहिजे होतं असं मला वाटलं. तर ते 2 पॉइंट्स मी सांगितले. बस, ठीक आहे, थँक्यू. मंगलाताई, खूप आशावादी दृष्टिकोनातनं आता व्याख्यानाचा शेवट झाला.
आणि मृदुलाने आता जवळजवळ समारोप केलेला आहे. तर मला सांगायचं आहे की आजच्या व्याख्यानामुळे आम्हाला लोकांना रिपोर्ट सांगण्याचं काम खूप हलकं झालं, सोपं झालं. म्हणजे आता हे कसं सांगायचं असा प्रश्न आमच्यापुढे खूप होता. आणि तर तो आता आपोआपच समजलेला आहे. त्यामुळे आता फक्त रिपोर्ट सांगणं एवढंच आणि ते जरा आम्ही धीटपणे करू. म्हणजे कसं सांगायचं हा प्रश्न आता थोडा कमी झाला. खूप खूप आभार तुमचे. आणि तुम्ही आमच्यातल्याच आहात. पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला बोलू, पुन्हा पुन्हा आमच्या पेशंटचं आवडेल यायला आणि आवडतच. त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या कुटुंबातल्या व्यक्ती आहात हो हो आणि अगदी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपल्या मनात एक प्रेमच असतं. आपल्याला सगळ्यांनाच सगळं काहीतरी याच्यातून फायदा व्हावा अशीच आपली भावना असते. तर ह्या प्रयत्नांमधून तुम्हा सगळ्यांना देखील फायदा होवो अशी माझ्या मनामधली आशा व्यक्त करते. नुसती आशाच नाही, मला वाटतं विश्वास देखील. कारण आपलं कामच ते आहे ना शोभनाताई, लोकांना विश्वास देणं. आणि आम्हाला पण विश्वास मिळाला ना तुमच्यामुळे. म्हणजे आम्ही देतो पण. आणि जास्त म्हणजे आजच्या ह्याच्यातून व्याख्यानातून आला की आम्हाला आमचं काम तुम्ही खूप सोपं केलं. टुगेदर मंगलाताईंचा एक छोटासा म्हणजे छोटीशी कृती आहे, पण ती आमच्यासाठी बहुमोल आणि मोलाची आहे. त्याचा एक उल्लेख करते. पासा इतकी सहज जाता जाता अशी वाटली असेल, पण आम्हाला ती खूप मोलाची वाटली. खूप खूप आभार. आणि बाकी सुद्धा सर्वांनी सहभाग घेतला, प्रश्न विचारले त्याबाबत आभारी. आज विक्रमी उपस्थिती होती. आजची उपस्थिती आज 48 लोक जॉईन झाले होते. प्रत्येक जॉईनिंग मध्ये दोघे असतात. त्यामुळे साधारण रफली आपण 48 म्हणतोय म्हणजे 80 तर नक्की आहेत. आणि हे रेकॉर्डिंग होणार आहे मंगलाताई, आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर जाणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंटेशन दीर्घकाळ राहील ऍज अ सॉफ्ट कॉपी. तर परत एकदा तुमचे आभार. आणि तुम्हाला आम्ही लवकरच स्पेसिफिक ह्याच्यासाठी बोलवू. विक्रमी उपस्थिती केल्याबद्दल आमच्या शुभार्थी शुभंकरांचे आभार. श्यामलाताई, शोभनाताई या नेहमीप्रमाणे आज उपस्थित राहिल्या जातीने आणि खूप ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं, त्याबद्दल त्यांचे आभार. अतुल ठाकूर सर आमचे व्यस्त असतात. मंगळवार आम्ही त्यांना सांगितलेला होता, पण आज ते सोमवारी सुद्धा उपलब्ध राहिले आणि त्यांनी चोख काम केलं. त्यांचे आभार, मनपूर्वक आभार. आणि आपल्या सर्वांचे आभार घेऊन पुन्हा एकदा लवकरच मंगलाताईंना आपण बोलवू. म्हणजे ही लिंक एक फ्लो हा आपला तसाच राहील. म्हणजे आजच्या भाषणाचा इम्पॅक्ट संपण्यापूर्वी दुसरं आपल्याला आयोजित करता आलं, जिथे आपण मेंदूचं आरोग्य हे टार्गेट ठेवूया. तर तेही लवकरच आपण करूया. थँक्यू सो मच.